सोलापूरसह राज्यातील बिडी भगिनी कामगारांच्या किमान वेतन व इतर प्रश्नाबाबत पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे। त्यामुळे बिडी कामगार लाडक्या बहिणींसाठी कुठलेही कायदेशीर हक्क मिळत नाही, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी केला आहे। आणि या निष्क्रिय महायुती सरकार विरोधात 30 सप्टेंबरला आमरण उपोषणाला बसणार असल्याचे विष्णू कारंपुरी महाराज यांनी जाहीर केले। सोलापुरात सुमारे 60 ते 70 हजार महिला बिडी कामगार असून संपूर्ण राज्यात 3 लाख महिला बिडी कामगार भगिनी आहेत। बिडी कामगारांना हक्क रजा, बोनस, ग्रॅच्युटी, पीएफ, बाळंतपणा रजा, महागाई भत्ता अशा अनेक कायदे लागू आहेत, परंतु हे कायदेशीर हक्क कामगारांना मिळत नाही। याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं अनेक आंदोलने करण्यात आले आहे। गेल्या 2 वर्षापासून मुख्यमंत्री, कामगार मंत्री, कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, अप्पर कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी आणि विडी कामगारांच्या निगडीत असलेल्या सर्व कार्यालयामध्ये निवेदने देण्यात आली आहेत। तरीही महिला विडी कामगारांच्या प्रश्न संदर्भात कोणतीही कार्यवाही शासन करीत नाही। यावरून राज्यातील महायुती सरकार आपल्या लाडक्या विडी कामगार भगिनींना न्याय देण्यास अपयशी ठरले आहे। कामगार मंत्री सुरेश खाडे विडी कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठक बोलावून अचानकपणे बैठका रद्द करत आहेत। हे तर महिला विडी कामगार भगिनींची चेष्टाच आहे। म्हणून 30 सप्टेंबर रोजी मुंबई येथील मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय विष्णू कारंपुरी महाराज यांनी घेतला। जय महाराष्ट्र। सोलापूरसह महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या महिला विडी कामगारांच्या बाबतीत महायुती सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे। या बाबतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्या समोर या मिंदे सरकारचा, एक खोकेदारी सरकारचा, गद्दार सरकारचा पूर्णपणे कामगारांकडे दुर्लक्ष झालेलं आहे। या बिडी उद्योगामध्ये जवळजवळ महाराष्ट्रात 3 लाख कामगार, फक्त सोलापुरामध्ये 60 ते 70 हजार कामगार माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या महिला बिडी कामगार काम करतात। या माझ्या लाडक्या बहिणीच्या म्हणून योजना आणणाऱ्या सरकारला मी सवाल करतो की माझ्या लाडक्या बिडी कामगार समस्यांचं काय? गेल्या 3 वर्षापासून हे नियम बाह्य सरकार या राज्यात आलं। कामगार मंत्री म्हणून सुरेश खाडे साहेब म्हणणं सुद्धा आम्हाला अवघड ठरणार आहे, कारण हे खाडे अत्यंत कामगारांच्या प्रश्नामध्ये, विशेष करून बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, असंख्य कामगार प्रश्नामध्ये दुर्लक्ष करतात। आणि आजपर्यंत 3 ते 4 बैठका मंत्रालयामध्ये बोलवले। बिडी कामगाराचं किमान वेतन निश्चित करण्यासाठी, परंतु प्रत्येक वेळेला ऐन वेळेला बैठक रद्द करून कामगारांची चेष्टा केली, कामगार संघटनेची चेष्टा केली आणि मालक दार्जिन्य काम करत आहेत। या बाबतीत मुख्यमंत्री साहेबांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलं, तरी देखील बिडी कामगारांच्या किमान वेतना बाबतीमध्ये किंवा त्यांचे हक्क रजा, बोनस, सर्व्हिस, ग्रॅच्युटी, बाळंतपणाचा रजा किंवा त्यांचा पीएफ, अनेक ते सवलती आहेत, शासकीय सवलती किंवा हक्काने मिळणारे कायदेशीर सवलती, ते अजिबात याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत। मालक लोक पात्र या सवलती द्यायला तयार नाही। अशा परिस्थितीमध्ये कामगार संघटनेने अनेक वेळा निवेदने दिलं। महाराष्ट्र कामगार सेनेने देखील जवळजवळ 50 निवेदने दिलं, परंतु या 50 खोके घेतले, पण 50 निवेदनाकडे लक्ष दिलेलं नाही। अशा या निष्क्रिय सरकार, निष्क्रिय बिडी कामगार, मला म्हणायचं आहे की तुम्ही लाडक्या बहिणी आहेत, हे सुद्धा आपल्या बिडी कामगार लाडक्या बहिणी, या बहिणींना तुम्ही दुर्लक्ष केलेलं आहे। म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी 30 सप्टेंबरला मुंबई येथील मंत्रालयासमोर आमरण उपोषण बसण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे आंदोलन करणार म्हणजे करणारच, जोपर्यंत बिडी कामगारांना न्याय मिळत नाही, किमान वेतनाबाबतीत निर्णय लागत नाही, बिडी कामगारांच्या अनेक समस्यांमध्ये लक्ष घालत नाही,
केवळ प्रसिद्धी योजना जाहीर करणे, प्रसिद्धी आणि कसं सकाळ उठले संध्याकाळपर्यंत फोटो सेशन करणाऱ्या या सरकारला आमच्या लाडक्या बिडी कामगार महिलांना न्याय द्या, भगिनीला न्याय द्या, यासाठी आमचा हा निर्णय पक्का आहे की 30 सप्टेंबरला मी स्वतः बिडी कामगार महिलासह आमरण उपोषणाला बसणार मंत्रालयासमोर। जय हिंद, जय महाराष्ट्र।